कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, त्यांना अटक होऊ शकते। या सरकारची धडाधड प्रकरणं समोर येत आहेत, विकेट पडत आहेत आणि हे सरकार वारंवार पारदर्शकतेबाबत बोलत आहे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं। शिवसेना आणि मनसे यांच्यात जागा वाटप चर्चा अंतिम टप्प्यात आहे। कालही चर्चा झाली आणि आज या चर्चेला पूर्णविराम मिळेल। आज हा विषय संपेल अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे। हर्षवर्धन सपकाळ आणि आंबेडकरांमध्ये भेट झाली। महापालिका निवडणुकीमध्ये वंचित आणि काँग्रेसची युती होण्याची शक्यता आहे। मुंबई पालिका वगळता इतर ठिकाणी युती शक्यता होण्याची आहे अशी सूत्र माहिती देत आहेत। जळगावमध्ये ठाकरे गट आणि पवार गटामध्ये आघाडीमध्ये बिघाडी झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्या अनुपस्थितीत माजी केंद्रीय मंत्री जयसिंग गायकवाड यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशारा देत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे। पंढरपूर मंगळवेढा विधानसभेला 2 वेळा भाजपाचे उमेदवार विजयी झाले। त्यामुळे मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे भाजप राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार विजयी होतील। मंगळवेढ्यामध्ये भाजप निवडणुकीतील विजयाची 100% हॅट्रिक साजरी करणारे भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे। कोकाटेंचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे। शिवाय त्यांना अटक सुद्धा झाली पाहिजे अशीही मागणी रोहित पवार यांनी केली आहे। आम्ही भाजपाला युतीचा प्रस्ताव दिला आणि उत्तराच्या प्रतीक्षेत आहोत, पण उत्तर आलं नाही तर भाजपाला अल्टिमेटम द्यावा लागेल। शिवसेनेचा महापौर पदाचा उमेदवार मला जाहीर करण्याचा अधिकार आहे। भाजपने त्यांचा उमेदवार ठरवावा। शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी हे वक्तव्य केलं आहे। अजित पवारांचा नांदेड दौरा रद्द झालाय। नांदेडमध्ये प्रचारासाठी अजित पवार जाणार होते। कोकाटे, मलिक तसंच MMR प्रकरणी बैठकीसाठी वेळ राखीव ठेवलाय। राजकीय बैठका घेण्यासाठी हा वेळ राखीव ठेवलाय। गृहमंत्री अमित शाह सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर दमानिया यांनी टीका केली आहे। महानगरपालिका निवडणुका संपल्यानंतर म्हणजे 1 महिन्यानंतर तुम्ही मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून शपथ घेणार असाल असं म्हणत हा टोला लगावलाय। मुंबई आणि महाराष्ट्राचा विकास जलद गतीनं करण्यासाठी भाजपा आराखडा तयार करत असून तोंडाच्या वाफा, पारिवारिक वाद, सकाळच्या गोष्टी यातून आता मुंबई बाहेर पडेल असा टोला मंत्री बावनकुळे यांनी लगावलाय। ऑपरेशन सिंदूरवर काँग्रेसने केलेल्या टीकेवर आमदार चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पाकिस्तान धार्जिण्या काँग्रेसकडून भारतीय सैन्याचा पराक्रम खोटा ठरवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप केला आहे। भंडाऱ्यामध्ये प्रचार सभेदरम्यान आमदार परिणय फुके यांनी कटोगे तो फसोगे असं वक्तव्य केलं। केंद्रात राज्यात भाजपाची सत्ता असल्यामुळे स्थानिक निवडणुकीतही भाजपाच निवडून आलं पाहिजे तर वेगाने विकास होईल असं आवाहनही नागरिकांना केलंय। राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। या बैठकीत माणिकराव कोकाटेंबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष आणि विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला धक्का बसणार आहे। मनसेचे कल्याणचे माजी शहर प्रमुख कौस्तुभ देसाई आणि माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी राजीनामा दिलाय। शिवतीर्थवर युतीची चर्चा सुरू असताना मनसेला धक्का बसलाय। मनसेच्या कुर्ल्यातील पदाधिकाऱ्यांविरोधात मनसेच्याच महिला पदाधिकाऱ्यांनी शिवतीर्थवर मोर्चा काढला। कुर्ल्यातील पदाधिकाऱ्यांनी AIचा वापर करून महिलांचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याचा आरोप केला गेलाय। भाजपानं ठाकरे गटाला पुन्हा धक्का दिलाय। औसा मतदारसंघातील ठाकरे गटाचे सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय।
यवतमाळ नगर परिषद निवडणुकीमध्ये मतदारांचे छायाचित्र असलेला वोटर स्लिप वितरित केल्याबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतलाय। काँग्रेस, शिंदे, शिवसेना, भाजपकडून या स्लिप वाटल्या गेल्याचा आरोप केला गेलाय। जालना महानगरपालिका निवडणुकीमध्ये खुल्या प्रवर्गातील जागेवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना संधी द्या अशी मागणी मराठा महासंघानं केली। शिवाय या मागणीची मान्य न झाल्यास मराठा महासंघाच्या विचारसरणीचा उमेदवार देण्याचाही इशारा दिलाय। नवी मुंबईमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाला खिंडार पडले। ठाकरे गटाचे नवी मुंबई संपर्क प्रमुख MK मडवींसह इतरही पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। मनसेचे नेते पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थ येथे बैठक संपन्न झाली। वॉर्डनिहाय मनसे किती जागांवर लढणार यावर चर्चा झाली। उद्धव ठाकरेंच्या सोबतच्या युतीबाबतही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले। कायद्यापुढे कोणीही मोठा नाही असं सुनावणीच्या वेळेस न्यायालयानं म्हटलंय। माणिकराव कोकाटे प्रकरणी अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया आली आहे। कोकाटेंना तातडीनं अटक झाली पाहिजे, त्यांची तब्येत बरी नसेल तर त्याची प्रशासनानं काळजी घ्यावी असं वक्तव्य अंजली दमानिया यांनी केलंय। सदनिका प्रकरणावरून अंबादास दानवेंनी कोकाटेंना टोला लगावलाय। नियोलेन मेसीला हे प्रताप ज्ञात असते तर कदाचित त्यांनीही त्यांच्यासोबत फोटो काढले नसते असं दानवेंनी वक्तव्य करत टोला लगावलाय। मलिकांच्या नावाला विरोध हे ढोंग भाजपानं राष्ट्रभक्तीची ढोंग करू नयेत अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली। भाजपानं शिंदे आणि राष्ट्रवादीचं पायपुष्ण केलंय असंही त्यांनी म्हटलंय। MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचा नोटा उधळताना व्हिडिओ समोर आला। बिहार निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीनंतर संभाजीनगरमध्ये कव्वालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। याच कार्यक्रमात जलील यांनी नोटा उधळल्या। वाशिम जिल्ह्यामध्ये 163 ग्रामपंचायतींची मुदत संपल्यात जमाय। तसंच ग्रामपंचायत निवडणुकांबाबत सध्या संभ्रमाचं वातावरण आहे। निवडणुका लांबणीवर पडल्या संबंधित ग्रामपंचायतींवर निवडणूक होईपर्यंत प्रशासक नेमले जाण्याची शक्यता आहे। अंबरनाथमध्ये भाजपा उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार झाला। पवन वाळेकरांच्या कार्यालयावर गोळीबार झाल्याची माहिती आहे। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी 4 राऊंड फायर केलेत। नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसमतमध्ये राजकीय वातावरण तापलंय। मवियाच्या प्रचार सभेत अकोल्याचे आमदार साजिद खान यांनी भाजपा तसंच राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली। मुस्लिम समाजामध्ये फूट पाडण्याचं काम भाजप आणि त्यांची तथाकथित बी टीम करतेय असं त्यांनी म्हटलंय। राज्यात पालिका निवडणुकीमध्ये बहुतांश ठिकाणी महायुती म्हणूनच लढायचं असल्याचं मुख्यमंत्री आणि महायुतीतील पक्षांनी ठरवलंय। अपवाद ठिकाण सोडलं तर महायुती म्हणूनच लढणं हे आमच्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अंतिम यादी जाहीर झाली आहे। यावेळेस मतदार यादीनुसार 1,03,00,000 मतदार असल्याची माहिती समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगरात युतीतील मतभेद टोकाला गेलेत। तनवाण जयस्वाल वाद पालकमंत्र्यांकडे गेलाय। त्यामुळे यावर आता वरिष्ठ काय तोडगा काढतायत याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। अकोल्याचे माजी राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटलांचा पुतण्या नाराज आहे। भाजप बंडखोरांची तो मोड बांधणार आहे। तसंच भाजपमधील सर्व नाराज आणि उमेदवारी न मिळणाऱ्यांना एकत्रित आणून स्वतंत्र आघाडी ते उभारणार आहेत। पालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीनं महायुतीमध्ये किमान 15% जागेची मागणी केली आहे। सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळाचा नारा देण्याच्या तयारीमध्ये आहेत। शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचा पक्षाचा दावा आहे।
राष्ट्रवादी भवनामध्ये उमेदवारी अर्जासाठी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी झाली। माजी महापौर, माजी उपमहापौर तसंच 5 माजी नगरसेवकांसह 122 इच्छुकांनी अर्ज भरले। भाजपला रोखण्यासाठी बहुजन विकास आघाडी महाविकास आघाडीची मदत घेणार आहे। पालिका निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच बहुजन विकास आघाडी ठाकरेंची सेना आणि काँग्रेसला सोबत घेणार आहे, अशी माहिती समोर आली आहे। उमरगा येथील महिला उमेदवाराला हसीना पारकर संबोधल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात भाजपच्या महिला उमेदवार दुर्गा धोत्रे या तक्रार करणार आहेत। राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोगाकडे त्या तक्रार करणार आहेत।